नमस्कार सर्वांना, राधे राधे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीता या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 2 मधील श्लोक क्रमांक 49 पासून 72 पर्यंत पाहणार आहोत. संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये सुलभ अर्थ पाहणार आहोत. तर वेळ न दवडता आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. श्लोक क्रमांक 49. दूरेण हे वरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धो शरणम निच्छ कृपणा फलहेतव. भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला की हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलाचा उपयोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. श्लोक क्रमांक 50. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय इज्जस्व योग कर्मसु कौशलम. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. पुढील श्लोक असा आहे. कर्मज बुद्धियुक्ता हि फलम त्यक्ता मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नामयम्. अर्थ आहे, याप्रमाणे भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने जे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखाच्या पलीकडील स्थानाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतात. पुढचा श्लोक आहे. यदा ते मोहकलिलम बुद्धी व्यतीतरिष्यति तदा गंताशी निर्वेदम श्रोतवेश्य श्रुतश्चः. अर्थ आहे, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पार होईल तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. पुढचा श्लोक आहे. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. अर्थ आहे, जेव्हा तुझे मन वेदाच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. अर्जुन उवाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशवः स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. श्री भगवान उवाच. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले की हे पार्था, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेमध्ये स्थित झाला आहे असे म्हटले जाते. पुढचा श्लोक आहे. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृह वितराग भयक्रोधः स्थित धीर मुनिरुच्यते. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. पुढचा श्लोक आहे. य सर्वत्रानभिस्नेहस्तत्य प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ आहे, या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करीत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. यदा संहरते चायम कुर्मुंगनीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयापासून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. पुढचा श्लोक आहे. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जम रसोपेश्य परम दृष्टा निवर्तते. देहधारी मनुष्य देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच,
परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. यततो हे कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मन. इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्चुंकल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. पुढचा श्लोक आहे, तानि सर्वाणि संयम युक्त आसीत मत्पर वशेहि यसेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. ध्यायतो विषयांपुस संगस्तेषुपजायते संगस्त जायते काम कामा क्रोधो विजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची ज्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधात भवती समोह समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. मग काय होतं तर क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकुपात पतन होते. राग द्वेष विमुक्तेस्तु विषयानिंद्रियश्चरण आत्मवशेर विधेयात्मा प्रसादम दिगच्छति. म्हणून पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धीर पर्यवतिष्ठते. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयत शांतिर्शांतस्य कुतसुखम. जो भगवंताशी संबंधित नाही त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही आणि त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नामिवांभसी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ता ओढून नेली जाते त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. तस्मादेश्य महाभाव निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाभाऊ, ज्यांची इंद्रिय विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्यांची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. पुढचा श्लोक आहे, आपूर्यमानं चल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. विहाय कामान्य सर्वांपुमाश्चरती निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीम दिगच्छति. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनाचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. शेवटचा श्लोक आहे, एषा ब्राह्मी स्थिती पार्थनयनां प्राप्य विमोहती स्थित्वा श्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखाद्या याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. असं या प्रकारे अर्जुनाच्या प्रश्नाचं श्रीकृष्णाने
पूर्ण उत्तर दिलेलं आहे। इथं हा आपला दुसरा अध्याय संपलेला आहे। एकूण 72 श्लोक आहे। दुसरा अध्याय खूप मोठा असल्या कारणाने तो 2 भागामध्ये मी श्लोक घेतलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय क्रमांक 3 साठी। तोपर्यंत राधे राधे।